स्वीट बॉक्स अर्कम पटेल आपल्या व्यासपीठावर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात गिफ्ट हॅम्पर. कल्याणहून मुजीरबाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत, मुजीर थमने, त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढचं पारितोषिक देतोय, स्वीट बॉक्स आणि ट्रॉफी. त्यानंतर नक्की मुरुमकर यांच्या शुभ हस्ते फ्रूट बास्केट. बाली ट्रॉफीमध्ये असं पारितोषिक आपण बघितलेलं आहे आणि अशा प्रकारची भरघोस पारितोषिक, तशीच पारितोषिक इकडे आज पापा मोकरी यांच्या सौजन्याने या तलोली ट्रॉफीमध्ये. खूप खूप अभिनंदन मॅन ऑफ द मॅच खेळाडू अनिकेत, आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला तुमच्या टीमला असतील हार्दिक शुभेच्छा. अमर स्पोर्ट्स कासणे संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट बॉक्समध्ये त्वरित यायचा आहे. आपण बघा, जे अंतिम 3 संघ असतील त्यांच्यामध्ये ड्रॉ देखील करणार आहोत. 2 संघ आपल्याला मिळालेले आहेत. तिसरा संघ ऑफकोर्स आता जो सामना सुरू होणार आहे त्याच्यातील या सामन्यातील विजेता संघ असेल. त्यामुळेच दोन्ही संघांचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये या. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ आपला एक खेळाडू इथे पाठवायचा आहे. सुरेश पारधी, विश्वास मागे ना विनंती करतो, आपण मंचावर यायचं आहे. माजी सरपंच विश्वास मागे, श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा आपला एक प्रतिनिधी पाठवा. यस, आपण उपांत्य फेरीचा सामना अनुभवणार आहोत. यातून 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी श्रीराम जांभूळपाडा संघाचं, एक चिठ्ठी आहे ती उचलली जाईल. तो अंतिम फेरीत पोहोचणारा संघ असेल. आणि चालू असलेला सामना आहे त्यांच्यासाठी ब्लँक चिठ्ठी ठेवलेली आहे. मुजीद टमणे चिठ्ठी उचलणार आहेत. एकच चिठ्ठी उचला आणि ती उघडा. अंतिम फेरीत पोहोचणारा संघ. या सामन्यात जे 2 संघ एकमेकावर खेळता आहेत, तुम्हाला संधी आलेली आहे, तुम्ही डायरेक्ट अंतिम सामन्यात पोहोचलेले आहेत. अर्थातच हा सामना आता सेमीफायनलचा असणार आहे. सेमीफायनलचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे या मॅचला. धनेश 11 कुकसे विपक्ष अमर स्पोर्ट्स कासणे. जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये. यानंतर सेमीफायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या 2 संघांदरम्यान. सो दोन्ही संघांचे कर्णधार आपण सज्ज राहा. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. टीम जांभूळपाडा आणि चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे. वाशिरे गावचे माजी सरपंच विश्वास माघे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला, खेळायला सुरुवात करायची आहे. बरोबर 2:35 झालेली आहेत. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज महेश. निश्चितच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. एक धाव. करण आणि बंटीच्या बॅटमधून निघालेली पहिली धाव. महेश गोलंदाजी धुरा सांभाळतोय. उपांत्य फेरीचा हा सामना आहे, कारण यातून विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे. महेशचा पुढचा चेंडू सामोरा जाईल करण. सुरेख गोलंदाजी, मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा इशारा वाईट. दोन धावा धावफलकावरती. करण सामोरा जातोय. बंटी पाटीलनं आपल्या संघाला मगाशी खूप साजेशी फलंदाजी करीत पुढे आणलेलं, उपांत्य फेरीत आणलेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू
एक मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलेला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, अचूक झेल टिपतोय आणि अमरस्फोट कासने संघाला पहिलं यश प्राप्त करून देतोय. करणच्या रूपानं पहिला गडी बाद. शून्याचा चष्मा डोळ्यावर चढत करण बाद होऊन तंबूत परततोय. एक बाद, 2 धावा. धाव फलकावरती एक वाईटच्या रूपानं धाव आली, एक धाव पळून घेतली होती. नवा फलंदाज मैदानात प्रविष्ट होतोय. क्रिश संघाचा कर्णधार. खूप दर्जेदार कामगिरी केली आतापर्यंत. गोलंदाजीच्या जोरावर विशेष करून प्रभावी कामगिरी. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. कल्पेश शेळकेंना कल्पना आहे आज सामन्याचं किती महत्त्व आहे, कारण यातील विजेता संघ हा अंतिम फेरीत पोहोचणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू महेशचा, सामोरं जातोय क्रिश. खूप सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी महेशकडनं. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू वाईड निश्चितपणे हाताळला होता, मात्र एक गडी बाद करण्यात यश आलं त्यांना. धावाही कमी दिल्यात आतापर्यंत. दरम्यान पुढचा चेंडू, बॅटची इनसाइड एज घेत चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे गेला होता. चप्पल दक्ष क्षेत्ररक्षण, कोणत्याही प्रकारची धाव नाही. क्रिश थोडासा चाडपडतोय. मयूर दळवी मला वाटतं फाईन लेगच्या क्षेत्रात होते. दरम्यान पुढचा चेंडू, दरम्यान पुढचा चेंडू, चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एक गड्याच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ 2 धावा. क्या बात आहे. कल्पेश दळवी गोलंदाजी धुरा सांभाळेल. टोलनाका कल्पेश शेळके, माफ करा, टोलनाका यांकडनं गोलंदाजी केली जाईल. यापूर्वी महेशनं प्रभावी कामगिरी केली. केवळ 2 धावा दिल्या, एक गडी बाद केला. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण अफसर रईस यांना पाहतोय. कल्पेशच्या माऱ्याला सामोरं जाईल बंटी पाटील. 2 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा डाव. उपांत्य फेरीचा सामना. निश्चितच महेशच्या हातामध्ये झेल आला होता, मात्र झेल धरतीला दान झाला. बंटी पाटील यांना यापूर्वी सामन्यामध्ये जीवनदान दिलं, त्यानंतर बंटी पाटीलनं पलटवार केलेला आहे. अशाच पद्धतीचं जीवनदान महेशनं दिलेलं आहे. 3 धावा धावफलकावरती. कल्पेश शेळके अचूक मारा करतोय. समोर जातोय क्रिश. अमरस्फोट कासणे एक मातब्बर संघ. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्वतः अडवला. चुकीची फेकी आणि या चुकीला माफी नाही. पंजा
5 धावा. धावफलकावरती धावा झळकत आहेत. 8 धावा होत नव्हत्या. धावा कशा येत आहेत त्या महत्त्वाच्या, धावा होणं महत्त्वाचं आहे. आणि धनेशसाठी हा पंजा आला. कल्पेश शेळके यांच्याकडनं चुकी घडली होती ती. जिथे 1 धाव नव्हती, धावबाद करण्याची संधी, तिथे 5 धावा बहाल झाल्या. बॅकअप नव्हता आणि अशा वेळेस थेट फेकी झाली. कल्पेश सामोरं जाईल. बंटी पाटील. सुरेख मारा, सुंदर गोलंदाजी. बंटी पाटीलला सुद्धा बांधून ठेवलेले कल्पेश शेळकेने. 8 धावा, ज्याच्यामध्ये अतिरिक्त धावा आपण चौकार पाहिला, इकडून पंजा पाहिला. अमर भोईर या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. सचिन गोंधळी आपण मंचावर यायचं आहे. एक चांगला फटका आपला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय खाऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे. पळून 1 धाव पूर्ण केलेली, एका धावावर समाधान मानावं लागते. चांगली फेकी. 9 धावा. 1 गडाच्या बोंबदल्यात 9 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर गटातून निघणारा हा सामना होता, मात्र लकी ड्रॉ झाला आणि त्यामुळे हा सामन्याला उपांत्य फेरीचं स्वरूप प्राप्त झालंय. पुढचा चेंडू, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रूमध्ये स्वतः कल्पेश शेळके चेंडू खाली येतोय. अचूक रीतीने झेल देतोय. क्रीजची खिळी अधिक भरण्याची दक्षता घेतोय. 2 गडाच्या मोबदल्यात 9 धावा. धनेश इलेव्हन कुक्षी संघ. यस, स्वर्गीय लेट नईम शेख सापे यांच्या स्मरणार्थ गुडलक हॉटेलच्या माध्यमातून दुपारच्या भोजनांची व्यवस्था आम्हाला त्यांच्या बंधुराजांनी केलेली आहे. त्यांना निश्चितपणे मनपूर्वक धन्यवाद. चांगल्या दर्जाचं भोजन मागील 4 दिवसापासून आम्हाला उपलब्ध होतं आहे. नऊ धावांवरती 2 गडी गमावले आहेत. नव्याने फलंदाज येतोय अंकलेश. अष्टपैलू खेळाडू आहे. दर्जेदार कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये अंकलेशची. कल्पेश शेळके गोलंदाजी करतील. सामोरं जाईल अंकलेश. अंकलेश सामोरं जाईल कल्पेशच्या माऱ्याला. पुढचा चेंडू, बॅटची कडा घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय. अंकलेश बांधून तंबूत परततोय. चेंडू पडल्यानंतर चांगली उसळी घेतली, कट करण्याचा प्रयत्न फसतोय अंकलेशचा. बांधून तंबूत परतोय. 3 बाद 9 धावा. गळती लागलेली आहे धनेश इलेव्हन कुक्षी संघाच्या फलंदाजीला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 9 धावा. अमर भगवान भोईर यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचे. त्याचप्रमाणे सचिन गोंधळी साहेब, इथूनही सामना दिसणार आहे आपल्याला. आज सचिन गोंधळी यांच्या डोळ्यावरचा चष्मा फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. गॉगल बहुत बढिया आहे. अतिश मागे ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो महेश कंटिन्यू केला जातो. 3ऱ्या षटकात सुद्धा त्यालाच मारा दिला जातोय. कुरुन एंडकडनं गोलंदाजी करेल.
महेशच्या माऱ्याला सामोरा जाईल बंटी. महेश कुरुंदकडनं गोलंदाजी. सुरेख चेंडू तेवढा सुंदर प्रहार मिड विकेटच्या क्षेत्रात जेल टिपला गेलाय. बंटी पाटील चौथा खेळाडू बाद होणार ठरतोय. 9चा आकडा घातक ठरतोय कुक्षे संघासाठी, कारण 9 धावांवरती बाद होणारा हा चौथा गडी आहे. तीन कंटिन्यू विकेट 9 धावांवरती पडलेले आहेत. धनेश इलेव्हन कुक्षे संघासाठी 9चा आकडा मात्र घातक ठरलेला आहे. श्रीराम थोड जांभूळपडा आणि वाशेरे दोन्ही संघाला विनंती करतोय, आपण टॉससाठी सज्ज राहणार आहात. या सामन्यातील पहिला डाव संपल्याबरोबर वाशेरे संघ आणि जांभूळपडा संघ आपल्या दरम्यान नाणेफेकी होईल. विनीत येतोय. विनीत जाईल महेशच्या माऱ्याला सामोरा. महेश दर्जेदार गोलंदाजी. क्षेत्ररक्षणात मागची थोडीशी चुकी झाली होती. एक झेल सुटला होता बंटी पाटील यांचा, पण बंटी पाटील यांचा गडीत त्यांनीच बाद केलेला आहे. मिड विकेटला झेल टिपला गेला. दरम्यान बंटी पाटील बाद झाल्यानंतर आलेला विनीत. सुंदर गोलंदाजी महेशकडनं. एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू. सचिन गोंधळी मला वाटतं पॅव्हलियनच्या समोर आता गोंधळ घालावा असं वाटत असेल, इतका आनंद त्यांना झालेला आहे, कारण दमदार कामगिरी संघाची पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू निश्चित सुंदर गोलंदाजी. धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत, परंतु धाव मिळणार नाही. 9 धावांवरती स्थिर आहे धनेश इलेव्हन कुक्षे संघ. 4 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. श्रीराम जांभूळपाडा आणि चेरवा वाशेरे या दोन संघाच्या दरम्यान उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपल्याला अनुभवायला मिळेल. चालू असलेला सामना हा उपांत्य फेरीचा नव्हता, मात्र याला स्वरूप थेट लकी ड्रॉच्या माध्यमातून अंतिम सामन्याचं मिळाल्यामुळं हा पहिलाच उपांत्य फेरीचा सामना म्हणूया. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. एका पाठोपाठ एक डॉट चेंडू विनीत बंदिस्त करण्यात आले. चार चेंडू झालेले आहेत. एक गडी बाद केलाय, एकही धाव नाही आहे. आतिश नॉन स्ट्राईक एंडला केवळ उभ्या आणि बग्याची भूमिका कानमंत्र देतो विनीतला. दरम्यान पुढचा चेंडू. एक जबरदस्त आघात केला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार 9च्या पुढे. धावसंख्या सरसावते. षटकारानं 15 धावा. पहिला मोठा फटका, तो पण मॅक्झिमच्या रूपामध्ये. षटकार त्याचं परावर्तन केलं. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नव्हता. ओव्हरथ्रोच्या रूपानं एक चौकार गेला होता. त्या चेंडूवर 5 धावा मिळाल्या. आणि आत्ता षटकार पाहायला मिळाला. विनीत सामोरं जाईल महेशच्या माऱ्याला. 15 धावा धावफलकावरती. सुरेख चेंडू होता. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. एक धाव जोडली जाते. 16 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात.
16 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी धावफलकावरती झळकल्या गेल्यात. गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज निलेश. निलेश भोईर. निलेशच्या माऱ्याला सामोरं जाईल फलंदाज विनीत, कारण शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. आतिश मागे आताही नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज आहे. 16 धावा. थोडा अडचणीत सापडलेला आहे धनेश 11 कुकसे संघ. 9 धावांवरती तर सलग 3 गडी बाद झाले. त्यानंतर षटकार विनीतच्या बॅटमधून आला. त्यानंतर लगेच आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. चेरोबा वाशेरे वर्सेस श्रीराम दांबुळपाडा. दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी, क्या बात आहे. चेंडू हळूवार रिलीज केला. फुल्लर लेन चेंडू होता. वेगावरती चकित झाला विनीत. दरम्यान निलेश भोईर गोलंदाजी करतील. सामोरं जाईल विनीत. आणखी एक सुरेख चेंडू. निश्चितच बॅटची हलकी कडा घेत चेंडू एसटी रक्षाच्या हातात विसावतोय. 5वा झटका 16 धावांवरती दिला जातोय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन तंबूत परत आहेत. गळती लागलेली आहे. आतिश मागे अजूनही दुसऱ्या एंडवरनं केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. हातामध्ये स्ट्राईक आलेली नाही आहे. पाच फलंदाज बाद. नवा फलंदाज अक्षय. कौतुक करावं लागेल निलेश भोईरचं, कौतुक करावं लागेल कल्पेश शेळकेचं, महेशचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे. लाजबाब गोलंदाजी. अमरस्फोट कासणे संघ दमदार कामगिरी करतोय या स्पर्धेमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न.
चं पाहायला मिळालं. प्रसंगावधान राखलंय, सीमारेषेच्या अगदी जवळ होता, चूक केलेली नाही. 28ला 7 धनेश 11 कुकसे. बॅटिंग खरं तर थोडी डळमळणारीच राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये धनेश 11 कुकसे संघाची. हवी तशी कामगिरी फलंदाज करू शकलेले नाहीत. मागचा सामना देखील कुठेतरी बंटीची बॅटिंग आणि गोलंदाजांच्या जोरावर त्यांनी जिंकला होता. नवीन बॅटर कुणाल मैदानामध्ये, जो एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं. लिडिंग एज बॉल हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये बॅकवर्ड पॉईंटला शॉर्ट थर्डमॅनमधून खेळाडू वेगानं पोहोचलाय बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले 7 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात फार खराब झाली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्याच बॉलवर विकेटचं पतन झालं होतं. करण शून्यावर बाद झाला. त्यानंतर बंटी फक्त 3 धावांचं योगदान देऊ शकला. क्रिश 1 डाऊन खेळण्यासाठी आला होता, 5 बनवल्या. अंकलेश शून्यावर बाद झाला आणि आता आतिशला कुठे स्ट्राईक मिळते. 5व्या क्रमांकावर आलेला आहे. एकही बॉल आतापर्यंत फेस केलेला नाही. सुरेख बॉल खांद्याचा थोडासा वापर करत असताना गोलंदाज डॉट बॉल येतोय. आतिशला मोठा फटका तर खेळायचाच आहे, कारण धावा जास्त आलेल्या नाहीत आत्तापर्यंत धावफलकावर. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 29. षटकाराला तर 35 होतील. वैभव हलके विथ द लास्ट बॉल. शॉर्ट बॉल यावेळेला पुल केलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल सीमारेषा पार. दणदणीत षटकार. गुड फिनिश बाय आतिश. 2 बॉल्स खेळण्याची संधी मिळाली आणि शेवटच्या बॉलवर त्याने ठोकलाय षटकार. एकूण धावसंख्या 35. टार्गेट जास्त मोठं नाहीये. अमर स्पोर्ट्स कासने संघासमोर फक्त 36 बनवायचे आहेत फायनलची फेरी गाठण्याकरिता 5 ओव्हर्समध्ये. आपण जाणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. आणखी एक सेमीफायनलची लढत 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान. चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. मुजीर थमने यांना विनंती असेल आपण तिथे पोहोचायचं. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. अरफात रईस यांना देखील विनंती करतोय आपण देखील उपस्थित व्हायचं आहे. जाऊयात टॉसच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू गायकवाड सर. धन्यवाद अजय. सन्माननीय टमणे साहेब यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या ठिकाणी आमचे साथी समालोचक आदित्य जाधव यांचंही आगमन झालेलं आहे. थोडासा जॉईंटीचा त्रास असल्यामुळे ते आम्हाला जॉईन होऊ शकले नाही. मात्र तलोली स्पोर्ट आयोजित टुर्नामेंटमध्ये हा आवाज नेहमीच बुलंद राहिलेला आहे. टमण्यांच्या हातामध्ये मी हे नाणं दिलेलं आहे. दोघाही कर्णधारांना तर नाण्याची पूर्ण ओळख झालेली आहे. दुसरे अतिथी यांना विनंती करतो प्लीज आपण जॉईन व्हा. तलोली ट्रॉफी अशी मागणी केलेली आहे आणि अफसर रईस अशा पद्धतीने निर्णय आलेला आहे. विजयी संघाच्या कर्णधाराला महेश राऊत आणि नरेश राऊत यांच्या सौजन्याने FFEs आहे ते आपण प्रदान करूया. धन्यवाद टमणे साहेब. आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल जेव्हा जेव्हा तू आपण पाहिलं तर टॉसला येतोस तेव्हा नाणेफेकीचा कोल तू जिंकत असतोस. या मागचं काही गमक आहे का? असं काही नाही. मी समोरच्याला मन मोकळा करून देतो बोलायला का तू बोल बाबा, तुझी काय डिमांड आहे तू पुरी कर. झाली तर ठीक, नाही तर आपली निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. समोर आपण जर पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा एक चांगला मातब्बर संघ आहे. या संघावरती काय गेम प्लॅन आम्हाला पाहायला मिळेल? असं काही नाही आहे. दोन्ही एकच टीम मला वाटतं माझ्याच ग्राउंडवर सराव करतो आम्ही नेहमीच. मला वाटतं रोजचं असं मला वाटतं 2 वर्ष झाले असेल एकच जागेवर सराव करतो आणि मजा येईल मॅच बघायला. कारण का आम्हाला त्यांचा गेम प्लॅनिंग माहिती नाही, त्यांना सुद्धा आमचा गेम प्लॅन माहिती आहे. खूप मजा येईल मॅच बघायला. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर आपण घरचे दोन्ही संघ असले तरी आम्ही मैदानावर संघर्ष करणार आहोत अशाच पद्धतीची भावना या ठिकाणी माहिती महेंद्रांनी व्यक्त केली. महेंद्र हे सगळं ओव्हरऑल आजचा शेड्यूल तू पाहिला तर बरोबर दुपारचे 3 वाजले. 5-5 षटकांचे सामने आपल्याला खेळायला मिळाले. अफसर पापा मुकरी आणि सर्व तलोली स्पोर्टचे जे आयोजक स्वयंसेवक आहेत त्यांनी ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केले, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा 5-5 षटकांचे सामने आपण खेळू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. काय वाटतं याबद्दल? हो नक्कीच. कारण का आयोजकाला खूप मी धन्यवाद देईन. कारण का अफसर पाहिलं सुद्धा एखाद्या टीमला डायरेक्ट तो फोन करून सांगतो भाई 8:30च्या दरम्यान तुला ग्राउंडवर पोचायचं आहे, 9:15 मला टॉच उडवायचं, 9ला मॅच चालू करायची. नसेल तर सांगा आधीच, नाही तर मी पॅनल्टी 100% देणार. कारण का खरोखरच त्याला अफसर व्हायला खूप मानायला लागेल. कारण का त्यांनी दम देऊनच मला वाटतं सगळ्या टीमला सांगितलं आधीच का ही टुर्नामेंटला कोणची मी दयामाया करणार नाही.
कंपल्सरी 100% तुम्हाला ग्राउंडवर पोचायला लागेल. नाही पोचले तर मी 100% पेनल्टी देईन आणि ती देऊन दाखवली. त्याच्यामुळे मला वाटतं का सर्व टीमींनी शिस्तबद्ध दाखवली या टुर्नामेंटमध्ये. ना सर्व संघ वेळेवर उपस्थित राहून खरोखरच खूप मजा वाटली 5-5 वर्ष खेळायला. कारण का हल्लीचं क्रिकेट असं झालं आहे की 1 ओव्हर 2 ओव्हर 3 ओव्हर असं येऊन टेपलं आहे. कारण का तुम्ही वेळेवर येत नाही. 11 वाजता कोणी येतो, कोणी 12 वाजता येतो. तर मला वाटतं ही टुर्नामेंटला बेस्ट अवॉर्ड ऑफ द PTC द्यायला लागेल. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर भावना व्यक्त केली. दरम्यान जसं बोलतो तसं करतो त्याची कृती आपण मगाशी पाहिली जेव्हा विकी स्पोर्ट्स विरुद्ध त्याचा सामना होता. नाणेफेकीचा गोल महत्त्वाचा होता, हो महत्त्वाचा होता. तो गमावला आहे. काही गेम प्लॅन ते आता मैदानामध्ये दिसेल. संघर्षमय आम्हाला सामना बघायचा आहे, तो बघायला तर मिळेलच. पण मगाच्या सामन्यात काही चुका कोणाकडनं झाल्या असतील त्या टाळण्यासाठी काय बोलशील? ते प्रत्येकाने मैदानात बघावा आणि आम्ही एकत्र प्रॅक्टिस करतो. फ्रेंडली मॅच होईल पण संघर्ष नक्की बघायला भेटेल. यास आम्हाला रोमहर्षक लढतीची अपेक्षा त्याची पूर्तता आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन. तलोली ट्रॉफी 2025 फ्री एंट्री टुर्नामेंट. भगवान भोईर साहेब, मनोहर ठाकरे, रवींद्र विशे साहेब, शैलेशजी बिडवी, राकेशजी पाटील, गिरीशजी पाटील, विजू गायकर साहेब या स्पर्धेचे करते धरते. पापा मुक्री, अफसर रईस, त्याचप्रमाणे भाई अंकल यांचं मोलाचं योगदान, निवृत्ती मगर सर यांचं मोलाचं योगदान, सुदर्शन जाधव साहेब यांचं मोलाचं योगदान, रुपेशजी जाधव साहेब यांचं मोलाचं योगदान, महेशजी राऊत साहेब यांचं मोलाचं योगदान, JBN ऑनलाईन आणि अतिशय सुंदर A7 मोटर्सचं आम्हाला साथ लाभलेली आहे. तर आपण वळणार आहोत पुढच्या चालू असलेल्या सामन्याकडे. सज्ज आहेत आमचे साथी समालोचक अजय घरत. थँक्यू सो मच गायकवाड सर. प्रेक्षकांची गर्दी देखील आता वाढायला लागलेली आहे कारण सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर देखील सेमीफायनलचा सामना असेल आणि तदनंतर ग्रँड फिनाले आपण पाहणार आहोत. जाऊयात ह्या सेमीफायनलच्या मॅचच्या दिशेनं. 36 धावांचं टार्गेट. पहिला बॉल स्विच हिट, अफलातून फटका समीरच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार, षटकार. व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ स्टार्ट बाय समीर. पहिल्याच बॉलवर गोलंदाजाला अजिबात अपेक्षा नसेल की असा फटका येईल कारण टार्गेट देखील जास्त मोठं नाही आहे. परंतु समीरनं ठरवून ठेवलं होतं की स्विच हिटचा फटका खेळायचा आहे आणि खेळला देखील. एक्झिक्युशन परफेक्ट होतं. टायमिंगला जवाब. 6 धावा. अमर स्पोर्ट्स कास्टने संघ 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे. दिनेश 11 कुक्से संघ ज्यांची फलंदाजी ढेपाळली पुन्हा एकदा. मागच्या मॅचमध्ये 49च धावा बनवल्या होत्या परंतु त्या धावांचं संरक्षण गोलंदाजांनी करून दाखवलं. आता त्याहीपेक्षा कमी धावा त्यांना वाचवायच्या आहेत. फक्त 35 बनवलेल्या आहेत 5 ओव्हर्समध्ये. गोलंदाज कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. हो, लो फुल टॉस होता, थोडासा संत गतीनं आला. यावेळेला परफेक्ट टायमिंग साधता आलं नाही आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. 1 धाव मिळेल समीरला. स्ट्राईक आता असणार आहे सलामीवीर कल्पेशकडे. समीर आणि कल्पेश ही सलामीची जोडी आहे. जबरदस्त कामगिरी अमर स्पोर्ट्स कासने संघाची या मॅचमध्ये आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं महेश, कल्पेश, निलेश आणि वैभव यांनी चांगला मारा केला. अक्षरशः हॅमट केलाय पुढे सरसावत असताना. खवरच्या डोक्यावरून सुरेख फटका. बॉल सीमारेषा पार. खणखणीत चौकार. षटकारानं सुरुवात समीरनं केली आहे तर चौकारानं सुरुवात कल्पेशनं केली आहे आणि हा सामना लवकरात लवकर संपवून फायनलची फेरी आम्हाला गाठायची आहे हे सांगत असताना दोन्ही सलामीवीर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. खराब बॉल डाव्याष्टीच्या बाहेर. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बॉलवर येतोय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतायत फलंदाज. कदाचित बॅट आणि बॉलचा स्पर्श होता. 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 12. टिचून मारा करण्याची गरज आहे परंतु गोलंदाजाला सेटल होऊ द्यायचं नाही आहे. ही रणनीती दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच पहिल्याच बॉलपासून आक्रमणाला सुरुवात झाली आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाज कुणालला आणि हा कमबॅक बॉल आहे. चांगला बॉल. थोडासा आतमध्ये आला. टप्पा पडल्यानंतर किंचितचा एक्स्ट्रा बाउन्स होता. बॅट खाली होती आणि बॉल बॅटच्या वरून निघून गेला विकेट किपरच्या हातात. विकेट्स काढाव्या लागतील. 1-2 विकेट काढून देखील चालणार नाही मला असं वाटतं. शॉर्ट बॉल पुल केलाय. कडक फटका. अगदी गॅपमधून बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. दमदार बॅटिंग समीरकडून. हा चौकार येतोय आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 16. विजयाकडे वाटचाल करत असताना या सेमीफायनल मॅचमध्ये अमर स्पोर्ट्स कासने संघ, अमर भगवान भोईर यांचा हा संघ. कासने संघाचे जे प्रेक्षक आहेत अतिशय खुश.
आणि खूप चांगला सपोर्ट त्यांना देखील असतो. जेव्हा जेव्हा विशेषतः हा संघ क्वार्टर फायनल सेमीफायनलपर्यंत मजल मारतो तेव्हा मात्र प्रेक्षक त्यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात मैदानाकडे येत असतात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सचिन गोंधळी विशेषतः भरपूर खुश आहेत आणि स्वतः अमर भोईर देखील इथे उपस्थित आहेत. संघाची कामगिरी तेवढी दैदिप्यमान राहिलेली आहे आणि ड्रॉ पण केला होता. त्यामध्ये चालू सामन्यातील विजेत्या संघाचं नाव निघालं होतं. अर्थातच विजयी संघ हा फायनलमध्ये असणार आहे. अवघ्या 20 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 24 चेंडूंचा खेळ बाकी. क्रिश येतोय गोलंदाजीसाठी. मागचा सामना गाजवला क्रिशनं. सामनावीराचा मानकरी देखील राहिला होता. सुरेख बॉल. अशीच गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये त्याने केली होती. डॉटवर डॉट चेंडू टाकले होते. कांदळी संघाविरुद्ध थोडासा वाईट ऑफ द क्रीज टाकतो आणि बॉल हवेत थोडासा आतमध्ये येतो, पण बऱ्याचदा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ राहतो किंवा थोडासा बाहेर निघतो. त्यामुळेच जे फलंदाज आहेत ते थोडे संभ्रमात पडतात आणि वेग देखील बऱ्यापैकी आहे. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज क्रिशनं. क्रिश पाटीलचा हा बॉल यावेळेला कव्हर्समध्ये बॉलला खेळून काढलाय आणि स्ट्रोक सोबतच धाव घेतली होती. त्यामुळे सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 17वर जाऊन पोहोचते अमर स्पोर्ट्स कासणे संघाची. चमत्कारिक गोलंदाजीची खऱ्या अर्थानं आता गरज आहे. हा सामना जिंकण्याकरिता धनेश 11 कुकसे संघाला. भरपूर संघर्ष धनेश 11 कुकसे संघानं या अगोदरच्या सामन्यांमध्ये देखील केला. इथपर्यंतचा प्रवास त्यांचा सोपा राहिलेला नाही. स्विच चिटकण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय बॅटर. सुंदर गोलंदाजी. चेंडूच्या लेंथमध्ये थोडाफार बदल करत असताना गोलंदाज क्रिश पाटील. लढवय्या वृत्ती जरूर क्रिशची येथे पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जरूर 16 धावा गेलेल्या आहेत. तरी देखील मात्र आम्ही लढणार. आमच्याकडे धावा कमी असल्या तरी देखील प्रयत्न तर केले जाणारच. वन्स अगेन स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट बॉल. थोडंसं अपील होतंय कॉट बिहाइंड करिता. विकेट कीपर बंटी अपील करत असताना मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. आणखी एक निर्धाव बॉल येते. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 4 बॉल्समध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे क्रिशनं. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 या आकड्यावर. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे फायनलची फेरी गाठण्यासाठी अमर स्पोर्ट्स कासने टीमला. क्रिकेट आहे शेवटी. कधीही काही घडू शकतंय. कुठलाही खेळाडू काही करू शकतो. यावेळेला बॅटवर घेतला आहे. ताकदवान फटका होता परंतु टायमिंग तेवढं परफेक्ट नाही आहे. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली 18वर. स्ट्राईक रोटेट केली आहे समीरनं या सिंगलच्या जोरावर. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज कल्पेश. 6 धावांवर खेळतोय. एक चौकार ठोकलाय. समीरच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. 12 धावांवर खेळतोय. मात्र या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलंय गोलंदाजाने. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. दांडी गोल. अफलातून बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज क्रिश पाटील कडून आपल्या टीमला मॅचमध्ये परत घेऊन येत असताना लाजवाब गोलंदाजी. पहिला झटका दिलाय कल्पेशच्या रूपात कासने टीमला. अतिशय धारदार गोलंदाजी क्रिश पाटील कडून खऱ्या अर्थानं उगवता तारा आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी मोठमोठी मैदानं आणि मोठमोठ्या स्पर्धा हा गोलंदाज गाजवेल यातील मात्र शंका नाही. सामना संपलेला नाही हे देखील दाखवून दिलंय क्रिश पाटीलनं आणि धनेश 11 कुकसे संघानं. आपल्या संघामध्ये खऱ्या अर्थानं एक नवीन ऊर्जा त्याने झोकलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतोय एका गड्याच्या मोबदल्यात 18. आणखी 18 बनवायचे आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी. रन बॉल इक्वेशनवर तर सामना आलेला आहे. गोलंदाजीमध्ये कदाचित येथे बदल केला जाईल. यस, अंकलेशच्या हातात बॉल सोपवण्यात आलेला आहे. कुणालनं सुरुवात केली होती तो महागडा राहिला आणि ते षटक फार महत्त्वाचं होतं मला असं वाटतं. पण आता जे झालं ते झालं. नव्यानं या मॅचकडे पाहायला सुरुवात केलेली आहे धनेश 11 कुकसे संघानं आणि कुठेतरी थोड्याफार आशा ह्या पल्लवित झालेल्या आहेत. मागचं षटक ज्याप्रमाणे गोलंदाजाने कंप्लीट केलं आहे अप्रतिम गोलंदाजी क्रिशकडून. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी देखील बाद केला. ब्रेक थ्रू मिळून दिलाय आपल्या टीमला. नवीन बॅट्समन वैभव हालके मैदानामध्ये. पारडं तर जड दिसतंय आपल्याला कासने संघाचं, पण हे षटक मागच्या षटकाप्रमाणे जर गेलं तर मात्र शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये भरपूर जास्त प्रेशर फलंदाजांवर असेल.
परंतु तसं काही होणार नाही याची खबरदारी घेत असताना फलंदाज अफलातून पुल शॉट समीरच्या बॅटमधून षटकार. गुडलक हॉटेलचे प्रोप्रायटर मोहम्मद शेख यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्याकडून भोजनाची व्यवस्था आपल्यासाठी करण्यात आलेली आहे. तसेच सन्माननीय शहबाज कुंगले साहेब ज्यांच्याकडून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेले आहे, त्यांचं देखील आगमन येथे होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तळवली ट्रॉफीमध्ये अफसर रईस आणि तलवली स्पोर्ट्सकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आइए शहबाज कुंगले साहब और मोहम्मद शेख साहब, आपका तहे दिल से स्वागत है. हा बॉल स्वेअर आहे उजव्या भरपूर बाहेर वाईड. लो स्कोरिंग मॅचमध्ये ही समस्या असते. नंतर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी तुमच्याकडे धावांचं बॅकअप तेवढं नसतं. एखादा जरी मोठा फटका आला की मग चेस करणाऱ्या टीमची स्थिती मजबूत होत असते आणि तेच आता घडले. गोलंदाजावर प्रेशर वाढले. सुरेख बॉल ह्या वेळेला गुडलेनच्या थोडासा पुढे टाकला. ही लेंथ फार चांगली आहे. बऱ्याचशा गोलंदाजांनी या एंडकडून गोलंदाजी करत असताना तेथे चेंडू टाकून फलंदाजांना हैराण केलंय. बऱ्याचदा तेथून बॉल अचानकपणे उसळताना देखील आपण बघितलंय. मागचा बॉल मात्र थोडासा खाली राहिला होता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज समीर 2 षटकार त्याने ठोकलेत आणि 1 चौकार. चांगली बॅटिंग केली. पावलांचा वापर करत असताना पुल केलाय, खेचलाय अक्षरशः. व्हॉट अ शॉट, भव्य हिट, षटकार. विजयाकडे मार्गक्रमण करत असताना ह्या सेमीफायनल मॅचमध्ये अमर स्पोर्ट्स कासणे विजयाच्या अगदी आता समीप पोहोचतोय. 31 धावा फलकावर लागत आहेत. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. आणखी एखादा मोठा फटका आणि सामना फिनिश होऊ शकतो आणि कदाचित तसा प्रयत्न देखील करेल समीर, कारण भरपूर विकेट्स त्यांच्याकडे आहेत. एकच फलंदाज बाद झाला आहे. भरपूर चेंडू देखील बाकी आहेत आणि निश्चितच मला असं वाटतंय की तो एक बिग हिट लगावून सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. पण बघूया काय घडतंय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विचिटचा वापर केलाय. मोठा फटका. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल सीमारेषा पार. चौकार. याचबरोबर दोन्ही संघांची धावसंख्या समान होते. स्कोर्स आर लेवल्ड. फक्त एका धावेची आवश्यकता आहे कासने टीमला. औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये आणि मला असं वाटतंय की आणखी काही कासनेकर आता मैदानाकडे येतील, कारण संघ फायनलमध्ये पोहोचण्याच्या तयारीत आहे. जवळपास पोहोचलेलाच आहे असं म्हणायला हरकत नाही. कमालीची कामगिरी अमर स्पोर्ट्स कासणी संघाची. या मॅचमध्ये अजिबात डोकं वर काढू दिलेलं नाहीये धनेश 11 कुकसे सारख्या बलाढ्य संघाला. फक्त एक मागचं षटक धनेश 11 साठी चांगलं राहिलं. ऑफ कटर. शरीराचा वेध घेतलाय. सिंगल येथे कंप्लीट करत असताना बॅट देखील लागली होती आणि याचबरोबर सामना फिनिश. सेमीफायनलचा हा सामना जिंकलाय अमर स्पोर्ट्स कासने संघानं. तलवली ट्रॉफी 2025च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्या समोर अमर स्पोर्ट्स कासने. भगवान भोईर फेम टीम अमर स्पोर्ट्स कासने, कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन टीम अमर स्पोर्ट्स कासने. कॉंग्रॅच्युलेशन्स अमर भगवान भोईर. कॉंग्रॅच्युलेशन्स सचिन गोंधळी. अँड हार्ड लक धनेश 11 कुकसे. हार्ड लक पांडुरंग धर्मा पाटील.